पुण्याचा मुलगा आहे, त्याने डाऊट पाठवलेला आहे. तर तो डाऊट हा आहे, ठीक आहे. तर हे मी घेणार आहे आणि याच्या सारखेच अजून एक 5-6 गणित मी तुम्हाला आज अपलोड करणार आहे, ठीक आहे. प्रत्येकाने बघा या टाईपचेच परीक्षेला येऊ शकतात, कारण हे पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे, ठीक आहे. बघा काय म्हणते बघा, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 25% जेवणावर, उर्वरित पगाराच्या 30% रक्कम कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 5,250 रुपये शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार काढा. असे प्रश्न जर आले तुम्हाला तर लक्षात ठेवायचं एकच गोष्ट, टक्केवारी जर हा टॉपिक असेल, कुठलंही मिश्रण असेल, टक्केवारी असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, नफा तोटा असेल, त्याच्यामध्ये 100%ला मानून चालायचं. त्या व्यक्तीचा पगार किती असेल हो? 100%. कळालं? इथंपर्यंत तुम्ही लक्ष ठेव एकदम प्रॉपर. आणि काय म्हणले, उर्वरित पगाराच्या, समजा स्वतःचा पगार किती आहे 100%, त्याच्यामधून 25% तो 25% जेवणावर खर्च करतो, राहिले किती 75%. लक्षात ठेवा बाळांनो, ठीक आहे. 100% जर पगार असेल, 25% खर्च केला तो, राहिलं किती 75%. मग उर्वरित, बघा हा मेन आहे बरं का, हा जो शब्द आहे तो भरपूर महत्वाचा आहे. उर्वरित पगाराच्या 30%. आता उर्वरित पगार म्हणजे किती आहे, त्याचा पगारच 75% राहिलेला आहे. मग या 75% मधून तो काय करतो, 30% रक्कम कपड्यावर खर्च करतो. म्हणजे याच्यातून 75% मधून 30% वजा करायचं नाही, या उर्वरित रकमेच्या, जसं 75च्या म्हणलं की काय करतो, गुणिले 30% असं करतो आपण, ठीक. मग 25 त्रिक 75, 25 चौक 100, 30 त्रिक 90 भागिले 4. मग 4 एक 4, 4 दोन्ही 8, एक राहिलं, 10 झाले. परत 4 दोन्ही 8, 2 राहिले, भाग जात नाही, पॉइंट दिलं, 4 पंचे 20. म्हणजे किती हो, 30%. उर्वरित पगाराच्या 75%च्या 30% म्हणजे किती, 22.50%. म्हणजे एवढी रक्कम तो काय केला, कपड्यावर खर्च केला. कशामधून, उर्वरित रकमेच्या या 75% मधून तो एवढा खर्च करतो. मग उरतं किती, याची वजाबाकी करू. किंवा 75%चे 30% तुम्हाला मी सांगितलंय, आपला बेसिक नियम काय, 10%, 10%, 10%. 10% म्हणजे 7.5, 10% म्हणजे 7.5, 10% म्हणजे 7.5. याची जरी बेरीज केलं तरी 22.50 येते. मग एवढं करायची गरज नाही रामायण. हा बेसिक आहे, बेसिक तर आलंच पाहिजे तुम्हाला. पण ज्या मुलांना हे बेसिक जमतं त्यांनी हे करत बसायचं नाही, वेळ घालवायचं नाही. एखादा नॉर्मल विद्यार्थी 10 सेकंडच्या ठिकाणी 1 मिनिट लावतो, 60 सेकंद घेतो तो प्रश्न सोडवायला. आणि एक ॲडव्हान्स किंवा जो प्रॅक्टिस मध्ये आहे विद्यार्थी, किंवा ज्यांनी आपली मेथड शिकलेली आहे, तो काय करेल, 10 सेकंदात क्रॅक करेल. 10 सेकंदात क्रॅक केले की त्याच्याजवळ 50 सेकंद शिल्लक उरतात. मग ते 50 सेकंद अवघड गणितामध्ये, किंवा एखादा गणित जमत नाही, वारंवार त्याला 1-2 वेळा सोडवलं पेपरमध्ये, पेपरचा एक प्रेशर असतो, त्यावेळेस हे 50 सेकंद तुम्हाला वापरायला मिळतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. मग हे 22.50% खर्च करतो. मग 75% मधील किती हो, 75%, आता किती, 22.50% तो खर्च केला. मग उरले किती 52.50. काय, शून्याला 0, 10 मधून 5 गेले 5, हातच्याला 1, 5 मधून 3 गेले 2, परत 7 मधून 2 गेले 5, असं 52.50% त्याची पगार उरली. किती पगार शिल्लक राहिली, 52.50. म्हणजेच शिल्लक पगार किती आणि शिल्लक टक्के किती, 52.50% शिल्लक. तर त्यालाच म्हणतात 5,250 शिल्लक. म्हणजे एवढी टक्के शिल्लक आहे, एवढी पगार, आणि पैशामध्ये एवढे पैसे. तर विचारले काय, शिल्लक राहतात, तर त्याचा एकूण पगार किती टक्के हो, 100%. म्हणून टक्केच्या खाली टक्के घ्यायचं, 100% पगार म्हणजे एक्स मानू. 100% पगार माहित नाही आम्हाला किती आहे, पण आपण 100%ला एक्स मानली. मग तिरकस गुणाकार करतो. तिरकस गुणाकार काय, 52 गुणिले एक्स बरोबर 5,250 गुणिले 100. याचा जर गुणाकार केला आणि हे जर 52.50 तिकडे जातं, मग एक्स ची किंमत असं ठेवतो. मग हा 52.50 जर तिकडे गेला, मग इथं पण 2 शून्य वाढतात, हे 2 घरं निघून जातात. भागाकार करताना, पॉईंटचा भागाकार करताना खालचे जर पॉईंट नंतर 2 घर आहे, तर वर 2 शून्य द्यावं लागतात. म्हणून याचं पॉईंट काढलं, वर 2 शून्य दिलं, मग 52.50चं काय झालं, 52 से 50 झालं, कारण 2 शून्य दिले आपण. मग 52 से 50 एक 52 से 50, म्हणजे 1चा भाग बसला. 1 नी कुठल्याही संख्येला गुणलं
तर काही फरक पडत नाही. म्हणून त्याचा 100% पगार किती मिळाला हो? 10,000 रुपये. किती हजार रुपये? 10,000. म्हणून त्याचा एकूण पगार किती होता? 10,000. ठीक आहे. असे प्रश्न दुसरा. चला दुसरा गणित बघा. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, 10% कपड्यावर व 40% मनोरंजनावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 9,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? म्हणजे मग काय होतं प्रश्न पहिला गणित? उर्वरित पगाराच्या. इथं काय म्हणलंय? उर्वरित नाही, काय नाही, सरळ प्लेन. असं जर असेल काहीच नाहीये. व्यक्तीचा पगार किती टक्के असतो? 100% पगार आहे समजू. मग तो काय काय करतो 100% मध्ये? 20% जेवणावर, परत 10% कपड्यावर, परत 40% मनोरंजनावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडं 9,000 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे एवढं तो खर्च करतो. किती झालं? 40 आणि 10 50, 50 आणि 20 60% तो खर्च करतो. मग उर्वरित रक्कम किती हो? शिल्लक. त्याला म्हणतो आपण शिल्लक. शिल्लक रक्कम त्याच्याकडं 9,000 रुपये आहे. ठीक आहे. 40 आणि 10 50, 50 आणि 20 70 आहे. ठीक आहे. चला करेक्शन करा. ठीक आहे. 20 आणि 10 30, 30 आणि 40 70, बरोबर आहे. 70% तो काय करतो? खर्च करतो. आणि शिल्लक किती आहे? 9,000. हे बघा 100% मधून जर तुम्ही 70% खर्च केला तर राहिलं किती? 30%. किती टक्के? 30%. आणि शिल्लक पैशाच्या रूपामध्ये किती आहेत? 9,000. कळालं? म्हणजे 9,000 म्हणजे 30% आणि 70% खर्च आणि 30% शिल्लक. म्हणजे दोघांचं कॅल्क्युलेशन किती यायला पाहिजे? 100% यायला पाहिजे. म्हणून 30% बरोबर 9,000. का? 30% शिल्लक आहे तर शिल्लक पैसे किती आहे? 9,000 रुपये आहे. म्हणून 100% त्याचा पगार विचारलाय किती, म्हणून पगार बरोबर काय करू? एक्स मानू. 30% म्हणजे 90,000. 9,000 तर 100% बरोबर एक्स. टक्केच्या खाली टक्के आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पैशाच्या खाली पैसे. इथं 9,000 आहे तर एकूण पैसे किती म्हणले? एकूण पगार किती? एकूण पगार एक्स मानू. म्हणून तिरकस गुणाकार करतो. ठीक आहे. 9,000 गुणिले 100 बरोबर 30 गुणिले एक्स. हे 30 इकडे येईल. 9,000 गुणिले 100 भागिले 30 बरोबर एक्स. का? हे 30 इथं गुणाकारामध्ये, इकडे आल्यावर भागाकारात होईल. शून्याला हे शून्य गेलं. 3 1 3, 3 3 9 आणि हे 2 0. 300 गुणाकारात 100 बरोबर एक्स. मग 300 गुणिले 100 किंवा 300 नी एकला जर 3 नी गुणलं तर 3 1 3 आणि हे 4 0. म्हणजे त्या व्यक्तीचा पगार किती असेल? 30,000 रुपये. किती असेल? त्या व्यक्तीचा एकूण पगार किती? 30,000 रुपये. काय काय केलं समजलं? जर उर्वरित नसेल हा शब्द, मागच्या गणितामध्ये उर्वरित होता. ठीक आहे. याच्यामध्ये उर्वरित नाही, म्हणून सगळे जेवढे जेवढे खर्च एका ठिकाणी करायचा. 20 आणि 10 30, 30 आणि 40 70. ठीक आहे. नजर चुकीनं असं एखादा आकडा चुकला, पूर्ण गणित चुकतो. जसं मी इथं 60 लिहिलं होतं. ठीक आहे. तसं आपल्याला गणित येतं, त्या कॉन्फिडन्स मध्ये आपण त्या ओघामध्ये जातो आणि एखादा आकडा चुकतो आणि उत्तर चुकून जातो. मग त्यावेळेस आपण एखादा टिक करून टाकतो उत्तर. ठीक आहे. मग उत्तर तरी आलेलं असतं, पण शेवटी बघतो अरे यार 1 मार्क गेलं माझं. ठीक आहे. आता नेक्स्ट तिसरा. हा तिसरा गणित बघा. एका ग्रंथालयामध्ये एकूण पुस्तकापैकी, म्हणजे एका ग्रंथालयामध्ये बघा तिसरा काय, एका ग्रंथालयात एकूण पुस्तकापैकी 20% पुस्तके इंग्रजी, 40% पुस्तके मराठीची, 15% पुस्तके गणिताची व 625 इतर विषयाची. ग्रंथालयामध्ये पुस्तक किती असतात? किती पण असेल, पण टक्केवारीमध्ये म्हटलं तर 100%. ठीक आहे. 100% पुस्तकं मानू आपण. ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं असतात? हजारो लाखो माहित नाही, पण त्याला किती टक्के म्हणायचं? 100% म्हणायचं. मग त्या 100% पैकी 20% पुस्तक कशाची आहेत? 20% इंग्रजीची, त्याच्यानंतर 40% मराठीची, 15% गणिताची. तर हे किती टक्के झाले? 40 आणि 20 60, 60 आणि 15 75%. 75% तर तुम्हाला माहित असणारी पुस्तकं आहेत. मग राहिले किती टक्के? 25%. का? 100% पुस्तकं होते तुमच्याकडे. हा, त्याच्यामध्ये 75% तुम्हाला माहित आहे. गणित आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे. मग उरलेली इतर किती राहिले?
25%. 100% पैकी 75% जर तुम्हाला माहित असलेली पुस्तक आहेत, इतर विषयाची किती टक्के आहेत? 25%. पण आपण टक्केवारीमध्ये काढलं, त्यांनी पुस्तकाच्या रूपात दिलेले आहेत. किती आहेत? एकूण 625. म्हणजे याच्यामधून काय मिळालं तुम्हाला? 25% म्हणजेच 625. 25% म्हणजे शिल्लक पुस्तकं इतर विषयाची. म्हणजे त्याला आकड्याच्या रूपामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. किती? 25% म्हणजे 625. तर काय म्हणतात? तर त्या ग्रंथालयात एकूण पुस्तके, एकूण हा मेन महत्वाचा, एकूण पुस्तके किती हो? 100%. म्हणून 100% बरोबर x मानू. 100% बरोबर x मानू. मग तिरकस गुणाकार करू. मग काय करायचं? 100 गुणिले 625 बरोबर x गुणिले 25. मग हा गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात होईल बरोबर चिन्हाच्या. 100 गुणिले 625 भागिले किती हो? 25 बरोबर x. मग 25चा वर्ग माहिती आहे तुम्हाला? 25चा वर्ग 625 होतो. म्हणून 25 एक 25, 25 25 625. म्हणून 100 गुणिले 25 म्हणजेच 2500 बरोबर x. म्हणून त्या ग्रंथालयात एकूण पुस्तक किती असतील? 2500. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? काय काय केलं? लक्ष द्या. एकूण पुस्तकं 100% म्हणू. एकूण पुस्तकं किती? 100%. मग नंतर ना 20%, 40%, 15% हे बेरीज केलं 75%. मग उर्वरित काय असेल? 25. आणि त्यांनी दिलेले उर्वरित म्हणजे उरले किती? 625 शिल्लक आहेत. म्हणजे इतर विषयाचे आहेत 625. मग त्याला आपण 25% म्हणलो. ठीक आहे, चल नेक्स्ट. चौथा गणित बघा. प्रवीण त्याच्या मासिक पगाराच्या 15% रक्कम बँकेत टाकतो. एका महिन्यात त्याने 7050 रुपये बँकेत टाकली, तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती? मी तुम्हाला म्हणले असे प्रश्न आले की काय करायचं? पगार 100% मानायचं. किती मानायचं? 100% पगार आहे. मग किती टक्के रक्कम बँकेत टाकतो? 15% रक्कम. उरले किती? 85%. 15% सेव्हिंग करतो. 15% म्हणजे किती रक्कम टाकतो तो? 15% म्हणजेच 750. त्यांनी दिलेलं आहे 15% रक्कम बँकेत टाकतो, तर एका महिन्यात त्यांनी सेव्हिंग किती केली किंवा बँकेत टाकला किती? 750 रुपये. म्हणून 750 म्हणजेच 15% रक्कम. मग विचारलेत काय? तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती? पगार किती असतो? 100%. म्हणून टक्केच्या खाली टक्के, म्हणून 100% बरोबर x मानू. तिरकस गुणाकार करतो आपण. ठीक आहे, 15% बरोबर एवढं पगार, तर 100% बरोबर किती पगार? मग या दोघांचा गुणाकार करतो. 15% गुणाकारात x बरोबर 750 गुणाकारात 100. मग काय करतो? हा x ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण x असंच ठेवतो. 750 असंच गुणाकारात 100 असंच. आणि हे भागिले आहे, हे गुणिले म्हणून तिकडे काय होतो? भागिले होतो. इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होतो? गुणाकारात. ठीक, म्हणून 15 एक 15, 15 पाची 75 आणि हे 0. 15चा पाडा तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून x बरोबर 50 गुणाकारात 100. किती आलो? x बरोबर 5. 5 ने जर याला 1 ला गुणलं, 5 एक 5 आणि हे 3 0, म्हणजे त्याचा पगार किती आहे? एकूण पगार किती? 5000. ठीक आहे, असेच तुम्हाला आता पाचवा गणित थोडं आपण टाईप चेंज करू. ठीक आहे, पाचवा गणित. आता बघा पाचवा प्रश्न बघा बाळांनो, थोडंसं आपण टाईप चेंज केलंय. मतदानावरील प्रश्न येतात, निवडणुकीचे प्रश्न येतात. निवडणुकीमध्ये 2 उमेदवार आहेत. किती उमेदवार आहेत? 2. आता थोडंसं बेस सांगतो मी. उमेदवार 2 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, 17 असू द्या, कारण यावेळेस तुम्ही मतदान केलं असेल. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान झालं. ठीक आहे, इलेक्शन होतं आपल्या विधानसभेचं. कशाचं होतं? विधान परिषद की विधानसभा, माहिती आहे की नाही? हे पण तुम्ही अभ्यास करून ठेवा. किती उमेदवार होते, किती उमेदवार बीजेपीचे होते, किती काँग्रेसचे होते, किती मनसेचे होते, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. कारण प्रश्न कसला येईल परीक्षेला माहित नाही. पण आपण तो तिकडे जायचं नाही, आपण थोडं इकडे येऊ. मग किती जरी उमेदवार असेल तर मतदान किती होतो? मतदार किती असतात? 100% मतदार असतात. मतदान म्हटलं नाही, मतदार 100% मानायचं हमेशा. तुम्हाला जर असे प्रश्न सोडवायचा असेल, हमेशा 100% मतदार आहे मानून चालायचं. चला मग 2 उमेदवार होते, राम आणि श्याम. हे राम आहे आणि हे श्याम आहे. बघा आता रामला 100% पैकी किती लोकांनी मतदान केले ते आपण ठरवायचं आहे. काय दिले बघू. रामला एकूण मतांच्या किती मत आहे? तो 100%. एकूण मतांच्या 30% मतं पडली.
दोन उमेदवारच आहे, दोनच आहे तुमच्याकडे, मग याला किती पडली असेल हो? 70%. का? याला जर टोटल 100% असेल, याला जर 30% मिळाली तर याला किती मिळाली? 70%. हे दिलंय का? दिलं नाही, आपण काढलं. का? 30% जर मिळाली त्याला तर राहिलेली किती त्याची असेल. मग पुढे काय म्हणते? परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मतं कमी पडली. साहजिकच आहे, हा 30% घेतलेला आहे आणि हा 70% घेतलेला आहे एकूण मतांच्या. मग साहजिकच याला जास्त पडलेले असेल. किती जास्त हो? याला 30% तर याला 70%. किती टक्के जास्त आहे? या दोघांचा फरक किती टक्के जास्त आहे? 40%. का? बघा, 30% आणि 40% केल्यावर 70% होतो. म्हणून हा जो फरक आहे तो किती मतांचा आहे? 260 मतांचा. म्हणून 40% मतं बरोबर 260. तर काय विचारले? तर एकूण किती जणांनी मतदान केले, म्हणजे मतदार किती होते? 100% होते. मग 100% किती यक्स मानू. कळालं? कळालं थोडक्यात? काय म्हणलं? रामला 30% मतं मिळाली, मग श्यामला किती मिळणार? 70%. साहजिकच आहे. मग रामपेक्षा हा किती टक्के जास्त आहे? 40%. फरक काढायचा दोघांचा, 30 आणि 40, 70%. आणि तरी दिलेलं आहे तो 260 मते कमी पडला. कोणापेक्षा? श्यामपेक्षा. म्हणजे 40% कमी, हा 40% जास्त, तर हा 40% कमी. कमी म्हणजेच 260 मतं. मग 100% मतं आपण तिरकस गुणाकार करतो. 40 गुणिले x बरोबर 100 गुणिले 260. म्हणून x ची किंमत काढायची, 100 असंच, 260 असंच, आणि हा गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर भागाकारात होईल. म्हणून शून्याला गेलं हे शून्य, 4 1 4, 4 25, 100. 25चा पाडा तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. 25 1 25 किंवा 4 1 4, 4 2 8, किती राहिले? 2, 2 0 20, 4 5 20. म्हणून x बरोबर 25 गुणाकारात 26. ठीक आहे, इकडे 26 आहे का? हा शून्य कट झालेला आहे. मग 25 गुणाकारात 26 म्हणजे 25चा वर्ग आला पाहिजे तुम्हाला. 25 गुणिले 25, 625, आणि एक राहिलेला 26चा, म्हणून 650. म्हणजे त्या गावात किंवा त्या निवडणुकीत एकूण मतदार किती होते? 650. कळालं? आता नेक्स्ट कितवा? 6वा. आता आपण नेक्स्ट गणित घेणार आहे. त्याच्या अगोदर हे काय? नाशिक आणि गोंदियाला दोन वेळा पडलेला हा प्रश्न. सेम प्रश्न. सेम नाशिकला कधी पडले? 16ला, आणि गोंदियाला पण कधी पडले? 19. असेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात आणि काही मुलं गोंधळतात. काय माहिती तरी एकच आहे, आता कसं सोडवायचं काही कळत नाही, काहीच नाही. 100% माना एकूण मतदार, 30% जर एकाला मिळाले, दुसऱ्याला 70%. साहजिकच आहे. म्हणून असेच प्रश्न पोलीस भरतीला येतात. लक्षात ठेवा. एक बेस म्हणून मी तुम्हाला दिले. अजून याच टाईपचा अजून एक घेतो, थोडंसं वेगळा. चला बघा बाळांनो, 6वा गणित बघा. हा प्रश्न पडलाय अमरावती 2016ला. काय म्हणते बघा, निवडणुकीचंच घेतलेलं आहे, थोडंसं वेगळा टाईपचं आहे. वेगळा म्हणजे काहीच नाही, तेच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदललेली आहे. काय पद्धत आहे बघा? एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदानच केलं नाही. होऊ शकतो ना? होऊ शकतो. आपला निकाल किती लागतो महाराष्ट्राचा बघा? 60%, 59%, 58%, 65%, 64%. कधी 100% मतदान होतंय का? होत नाही. पण इथं किती झालंय हो? 100% मतदानापैकी 8% मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकारच बजावला नाही किंवा मतदान केलेच नाही, म्हणजे आपला अधिकार बजावला नाही. मग 8% मतदार केलेच नाही, तर उरले किती हो तुमच्याकडे? 92%. लक्षात ठेवा, 100% मतदार होते, 8% लोकांनी मतदानच केला नाही. मग राहिले किती? 92% लोक राहिले. मग मतदानामध्ये किती जण आहेत? एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. किती मतदार होते? 2च उमेदवार होते. आणि मतदार एकूण 100% असतात. मतदार तुमचे 2च आहेत. ठीक आहे, 2 उमेदवार होते, नाही सॉरी, उमेदवार मतदार नाही, उमेदवार 2च होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48%. बघा एकूण मतं किती आहेत? 92%. का हो? का म्हणजे 100% पैकी 8% जणांनी मतदानच केलं नाही. मग राहिले किती? 92. मग या 92 पैकी हा किती टक्के घेतो? 48%. मग राहिलेले ह्याचे असेल, किती असेल? 44%. मग काय या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 92% यायला पाहिजे. कारण का 100 मतदार होते, 100% मानू आपण, त्यापैकी 8% जणांनी मतदानच केलं नाही. मग राहिलेले 92%. मग या 92% मधूनच हे दोघांना मतं पडणार आहेत. मग त्यापैकी काय केला? 48% एका ए उमेदवार मानू आपण, नावं दिले नाही, तर आपण ए उमेदवाराला किती पडले? 48%. मग उरलेले 44% कोणाला? बी ला मिळाले. एकूण या दोघांची बेरीज यायला पाहिजे 92%. मग पुढे जाऊया.
48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. साहजिकच आहे, याला 48% मिळालेत, याला किती मिळालेत? 44%. म्हणजे तो किती टक्क्यांनी पुढे आहे? 4% पुढे आहे. का? याला 44% मिळाले तर याला किती आहेत? 48%. मग किती टक्क्यांनी पुढे आहे तो? 4%. आणि किती मतांनी पराभव केला? 1100 मतांनी. म्हणजे 4% म्हणजेच 1100 मत. का हो? का म्हणजे 48% मतं घेऊन तो विजयी झालेला आहे. किती मतांनी? 1100 मतांनी दुसऱ्याचा पराभव करणे म्हणजेच 1100 मतांनी जिंकणे. म्हणजे त्याला जास्त मतं पडले. किती टक्के पडले जास्त? 4%. आणि मतं किती पडले? 1100 जास्त पडले. मग काय विचारतात? पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती असतात? एकूण मतदार किती असतात? 100% असतात. त्यांनी हे विचारले नाही, मतदान करणारे विचारलेत का? मतदान करणारे एकूण म्हणलं की 92% आणि एकूण म्हणलं की 100%. हे दोन्ही प्रकार आहे. 100% म्हणलं की तुम्हाला एकूण, 8% न केलेलं सोडून म्हणले का तुम्हाला? नाही म्हणलं. आणि 8% सोडून म्हणलं की तुम्ही 92% काढू शकता. ठीक आहे, आपण दोन्ही काढू. मग आपण 100% बघूया किती आहेत. इथं x मानू. ठीक आहे, चला 4 गुणिले x बरोबर 1100 गुणाकारात 100. म्हणून x बरोबर 1100 आणि हे 2 शून्य, मग छेदस्थानी 4. 4 1 4, 4 दोन्ही 8. 4 2 दिसते का? 4 दोन्ही 8. किती राहिले? 3. 4 7 28. किती राहिले? 2. 4 5 20. किती राहिले? हे 2 शून्य. म्हणजे 100% मतदार होते. 100% म्हणजे किती? 27,500 मतदार होते. आणि जर त्यांनी म्हणले फक्त मतदान करणारेच किती होते म्हणलं तर 92% काढू शकता. कळालं? हा प्रश्न अमरावतीला पडलेला आहे. पोलीस भरतीला रिपीट होऊ शकतात किंवा याच टाईपचे येऊ शकतात. म्हणून प्रॉपर व्यवस्थित लक्ष द्यायचं किंवा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि बघत राहा. ठीक आहे. नेक्स्ट 7वा बघा. 7वा गणित बघा. आपण थोडंसं टाईप चेंज केलेलं आहे आणि हा प्रश्न पडले नागपूर 2009 ला. एक विद्यार्थ्यास परीक्षेमध्ये 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळून उत्तीर्ण झाला. थोडक्यात समजा की परीक्षेमध्ये मार्क किती असतात? तो किती पण राहू द्या, पण टक्के किती असतात? 100%. ठीक आहे. 100% पैकी एक विद्यार्थी काय करतो? 20% मार्क घेतो आणि तो 10 मार्कांनी नापास होतो. बघा, 20% गुण घेऊन तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला म्हणजे नापास झाला. म्हणजे 20% पडले त्याला, पण किती मार्क कमी पडले? 10 मार्क कमी पडले बाळांनो. पण दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले आणि तो 1 गुण जास्तीचा घेतला. 1 गुण जास्तीचा घेऊन पास झाला. काय झाला? पास झाला. ठीक आहे. हा नापास झाला आणि हा पास झाला. बघा किती 42% गुण पण घेतला आणि 1% 1 मार्क अधिक घेऊन काय झाला? तो पास झाला. म्हणजे याच्यापेक्षा तो किती टक्के जास्त घेतला हो? 20 आणि 42 किती होतात? 22%. 22% घेतल्यानंतर तो 22% प्लस 1 मार्क घेऊन तो काय झाला? पास झाला. आणि याला किती टक्के कमी पडले? 22% आणि 1 मार्क कमी पडले. पहिल्याचे 10 मार्क आणि हे 1 मार्क किती झाले हो? 11 मार्क. 22% आणि 11 मार्क कमी पडले की नाही त्याला? का? पहिल्याचे त्याचे 10 मार्क कमी होते आणि यांनी घेतलेलं 1 मार्क, यांनी घेतलेलं 22%. 22% तर कमीच आहे आणि मार्कामध्ये हा 10 मार्क आणि हा 1 मार्क किती झाले? 11 मार्क. म्हणजे 22% म्हणजेच 11 मार्क. तर त्या परीक्षेत एकूण किती गुण? एकूण किती असतात हो? 100%. म्हणून आपण x मानतो. कळालं का? इथपर्यंत कळालं का? बघा 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 बघा. परत काही जणांना कळालं नसेल, परत बघायचं. 20% पडतात त्याला आणि 10 मार्क कमी पडतात. म्हणजे तो 20% घेऊन पण 10 मार्कांनी फेल होतो. आणि हा विद्यार्थी 42% घेतला म्हणजे याच्यापेक्षा किती जास्त घेतला तो? 22% मार्क घेतला. का? हा 20% आणि 42 याचा फरक किती आला? फरक 22% फरक आला. ठीक आहे. आणि हा काय केला? 10 मार्क पण कमी आहे 20% घेऊन आणि हा 1 मार्क जास्त घेतो. म्हणजे हा 10 मार्क तर कमीच आहे आणि यांनी घेतलेला 1 मार्क पण कमीच आहे त्याला. म्हणजे 10 आणि 1 11 मार्क. म्हणून तिरकस 22 गुणिले x बरोबर 11 गुणिले 100. म्हणून x बरोबर 11 गुणिले 100 भागिले 22. मग काय करतो?
11 1 11, 11 2 22, बे 1 बे, बे 5 10 आणि हे 0, म्हणून x बरोबर 50. म्हणून त्या परीक्षेत एकूण किती मार्क होते हो? 50 मार्क. हा भागाकार येतो ना तुम्हाला? नाहीतर आपले बेसिक व्हिडिओ बघा बोर्डमासचे. भागाकार जमत नसेल, भाग कसं करायचं, भागाकार कसं करायचं, बोर्डमासचे नियम काय आहेत, म्हणून त्या परीक्षेत एकूण किती मार्क होते? 50 मार्क. आता नेक्स्ट आठवा काय म्हणते बघा. थोडंसं आपण टाईप परत, तोच आहे, पहिला एक झालाय परीक्षेचा. आता एक दिनूला एका परीक्षेत 32% गुण मिळाले व तो 12 गुणांनी नापास झाला. दिनूला काय हो? 32% गुण मिळाले तरी तो काय झाला? 12 गुणांनी नापास झाला. काय नशीबच खराब आहे त्याचं. ठीक आहे, 32% गुण घेतला तरी 12 गुणांनी नापास झाला. पण रघु त्याच परीक्षेत 26% गुण घेतो, 30 गुणांनी नापास होतो. आईला, हे पण नापास झाला. 30 गुणांनी नापास झाला. म्हणजे दिनू काय करतो? 32% गुण घेतो तरी 12 गुणांनी नापास होतो. आता प्रश्न लक्ष द्या व्यवस्थित, प्रश्न थोडं वेगळा आहे, तोच आहे पण फिरवलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळं तुम्हाला शक्यता आहे हा व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा बघावा लागेल. 26% गुण घेतला रघु आणि 30 गुणांनी नापास झाला. दोघं पण नापास झाले, किस्मत खराब आहे. तर परीक्षा पास होण्यासाठी किती गुण लागतात? माहित नाही. प्रश्न किती आहे माहित नाही, परीक्षा किती मार्काची माहित नाही, आणि डायरेक्ट हे एवढीच माहिती देऊन विचारलेले, मग काय करायचं? काय करायचं नाही. अशा गणितामध्ये यांचा फरक काढायचा. काय काढायचा? यांचा फरक. मग आपण फरकच कर. कितीचा फरक आहे हो? 6%. आणि हे किती आहे? 18 मार्क. 6% म्हणजेच 18 मार्क. कळालं? हा बघा, तुम्ही थोडक्यात बघा, 32% घेऊन पण तो 12 गुणांनी फेल झालेला आहे. समजा 32% घेतला आणि 12 गुणांनी फेल झालेला आहे, आणि हा 26% घेऊन 30 गुणांनी फेल झालेला आहे. म्हणजे कसं? ह्यानी जर 32% ह्यानी पण घेतला असता, अजून किती टक्के कमी आहे त्याला? 6%. 32 ला 26 आणि 6 32 होतात. 32% हा पण घेतला असता तर 30 मार्क पण जास्त घेतले ना तो. समजा त्याला पण 32% पडले असते, मग या 30 मार्कातले किती मार्क द्यायचे? आपण 12च देऊ ह्याला पण. बघा, हा पण 32 12 32 12, हा पण 32 12 केलं. काय काय वाढवलं ह्याच्यात? 6% वाढवलं आपण रघुला. किती टक्के वाढवले? 6% वाढवले रघुला. मग 32 झाला असता रघु. किती टक्के वाढवले? 6%. कसं काय? 26 चे 6 32. मग रघुला ह्याच्यासारखेच 12 मार्क देऊ, पण तो किती घेतलाय? 30. किती मार्क राहिले? 18. किती टक्के वाढवले? 6. म्हणून फरक काढायचं. कळालं? 6% बरोबर 18. किती? 6% बरोबर 18. तर 1% बरोबर किती हो? x मानू, तिरकस गुणाकार. म्हणून 6 गुणिले x बरोबर 18 गुणिले 1 बरोबर x ची किंमत मिळाली. 18 गुणिले 1 म्हणजे 18 भागिले 6 बरोबर x ची किंमत किती? sin 3 18. म्हणून 1% म्हणजे 3 मार्क. तर त्याला 1% म्हणजे 3 मार्क. तर 12 मार्क कमी पडलेत. कोणाला? दिनूला 12 मार्क कमी. तर 1% म्हणजे 3 मार्क. 4% कमी म्हणजे 4% कमी पडले ना. हे बघा, 1% म्हणजे 3 मार्क, तर 12 मार्क म्हणजे किती टक्के? 4%. म्हणून त्यानं जर अजून 4% घेतला असता, पहिला तर त्याला 32% होते, अजून जर 4% मार्क घेतला असता तर तो काय झाला असता? पास झाला असता. म्हणून 32% अधिक 4% म्हणजे 36% तो घेतला असता तर तो पास झाला असता. का? त्यांनी म्हटलेलं आहे 32% आणि 12 गुण कमी पडले. 32% घेऊन पण त्याला 12 मार्क कमी पडले. 12 मार्क म्हणजेच 4%. का? 1% म्हणजे आपण इथं काढलंय बघा, 1% म्हणजे x ला 1% मानलेलं आहे, 1% म्हणजे 3 मार्क. तर 4% बरोबर 12 मार्क. तर 36% गुण त्याला पाहिजे होते. 36% गुण म्हणजे किती? 36% गुण म्हणजे माहिती आहे का? माहित नाही. 36% बरोबर x मानू. आणि 1% बरोबर माहिती आहे तुम्हाला? 1% बरोबर किती? 3 मार्क. मग तिरकस गुणाकार. का? आपल्याला जी माहिती माहित आहे त्याच्यावरच आपण पासिंग मार्क काढायचे. पास होण्यासाठी किती गुण लागतात? पास होण्यासाठी तर टक्के काढला आपण, गुण माहिती आहे का? माहित नाही. म्हणून तिरकस गुणाकार. 36 गुणिले 3 बरोबर x गुणिले 1 म्हणजेच x. 36 त्रिक 108. म्हणून दिनूला किती गुण पाहिजे होते? 108 गुण पाहिजे होते पासिंग होण्यासाठी.
रघुला पण 108 गुण, याला पण 108 गुण. मग पासिंग मार्क विचारत, परीक्षा पास होण्यासाठी किती गुण लागतात? परीक्षा पास होण्यासाठी 108 गुण लागतात. ठीक आहे. आता याच्या पुढचा 9वा गणित, थोडं टाईप चेंज करू आपण. ठीक आहे. 9वा गणित बघा, आपण थोडं टाईप चेंज केलंय. एका परीक्षेत गणितात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 60% हिंदीत झाले, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1500 विद्यार्थी उत्तीर्ण असतील तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले असतील? हा प्रश्न अकोला 2023 पोलीस भरतीला पडलेला आहे. चालू आहे का हे? चालू आहे ना माईक? लाईट येते का? चला मी माईक थोडं चेक केलं बाळांनो. चला बघा इकडं, एका परीक्षेत गणितात असे गणित मी तुम्हाला म्हणले 100% मानायचं, 100% मानून चालायचं. हे बघा, एका परीक्षेत गणितात 75% गणित, 75% विद्यार्थी काय झाले हो? उत्तीर्ण. म्हणजे गणितामध्ये पास आहेत, हे पास. मग नापास किती झाले? 75% पास म्हणल्यावर नापास किती? 25%. कारण वर्गामध्ये 100% विद्यार्थी असतात. समजा 10 मुलं असतील तरी आपण 100% म्हणतो त्यांना, 9 मुलं असतील तरी 100%. परीक्षेला बसणारे समजा 20 मुलं असतील, आपण किती जरी मुलं असतील, समजा 20 मुलं वर्ग परीक्षेला बसले, मग त्यापैकी 50% पास झाले म्हणतो आपण. म्हणजे किती? 20 पैकी 10 पास झाले, 10 उरले, म्हणजे नापास किती? 50%. तसं गणितामध्ये 75% विद्यार्थी पास झाले, नापास किती टक्के? 25%. लक्षात ठेवा. उत्तीर्ण अनुत्तीर्ण म्हणू शकता. पास म्हणजेच उत्तीर्ण, नापास म्हणजे अनुत्तीर्ण. हिंदीमध्ये 60%, परत हिंदी एक विषय आहे, हिंदीमध्ये 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मग नापास किती हो? 40%. लक्षात ठेवा, नापास. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले किती आहेत? 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. दोन्ही विषयामध्ये नापास किती आहेत? 15%. मग पास किती टक्के हो? 85%. लक्षात ठेवा. असे गणित जर आले परीक्षेला, एकच मंत्र ठेवायचं, नापास, नापास आणि नापास एकत्र करायचे. आता बघा, गणितामध्ये नापास किती आहेत? 25. हिंदीमध्ये नापास किती आहेत? 40. दोन्ही विषयात नापास किती आहे? 15. मग याचं फॉर्म्युला काय बनवायचं? गणितामध्ये नापास अधिक हिंदीमध्ये नापास वजा दोन्ही विषयात नापास. दोन्ही विषयात नापास, हे दोन्ही विषयात नापास, हे हिंदीमध्ये नापास आणि हे गणितामध्ये नापास. काय केलं आपण? नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास. मग गणितामध्ये नापास किती आहे? 25% अधिक हिंदीमध्ये नापास किती आहे? 40% वजा दोन्ही विषयात नापास किती आहे? 15%. बरोबर. बघा, 25 आणि 40 65. 65 मधून 15 गेले, 40 आणि 20 60, 65. 65 मधून 15 गेले, किती राहिले? बेरीज तुमची किती आली पाहिजे? 50%. किती टक्के हो? हे काय असेल? नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास बरोबर एकूण नापास. म्हणजे एकूण नापास किती आहेत? 50% विद्यार्थी नापास आहेत. आणि त्यांनी काय म्हणलंय? एकूण किती विद्यार्थी बसले असतील? मग 100% विद्यार्थी बसले असतील. मग त्यांनी इथे वाक्य, जर 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 1500 म्हणजे जर तुमचे 5 विद्यार्थी, जर आता हे पण करू शकता बघा, 5 अधिक 5 दोन्ही विषयात पास. मग 5 आणि 5 हे करू शकता तुम्ही. बघा, पास इथं पण असं पण करू शकता. पास गणितामध्ये पास 75% अधिक हिंदीमध्ये पास 60% वजा दोन्ही विषयात पास 85%. याचं पण बघा 50% उत्तर येतो. म्हणजे हे काय? पास, पास आणि हे पास बरोबर एकूण पास. काय हो? एकूण पास. नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास बरोबर एकूण नापास. एकूण नापास 50% मिळाले की पास किती असणार आहे? 50%. मग पास पण 50%, पास पण 50%, नापास 50% तर पास 50%. पण तुम्हाला दिलंय जर 1500 विद्यार्थी उत्तीर्ण असतील, 1500 विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे पास असतील, मग पास किती आहेत? 1500. मग नापास किती? नापास पण 1500. का? 50 50-50 आहे. मग एकूण किती आहेत? एकूण 3000. कळालं? अशा टाईपचे गणित या प्रकारे सोडवा. 100%ला मेळ घालायचं. बघा काय करायचं? 75 आणि 25 100% होते. बघा गणितामध्ये 75 जर
पास असतील तर 25% नापास. मग हिंदीमध्ये 60% पास असतील तर 40% नापास. दोघांची बेरीज 100%. या दोघांची बेरीज 100%. म्हणून असे गणित सोडवताना 100%ला मेळ घालायचा. आता शेवटचा आणि 10वा गणित. हा चला 10वा बघा आणि शेवटचा गणित. 10वा आणि शेवटचा पाहिले का. 10वा आणि शेवटचा बघा. एका गावात मराठी जाणणारे, मग आपण परीक्षेचं घेतलं होतं उदाहरण, आता हे दुसरं घेऊ. एका गावात मराठी जाणणारे 80%, मराठी जाणणारे 80%. जाणणारे म्हणजे काय हो, मराठी भाषा येणारे. मराठी भाषा येत असलेले किती आहेत, 80% लोक आहेत. आणि न जाणणारे किती आहेत मग, 20%. का, यांची बेरीज किती यायला पाहिजे, 100%. मग हिंदी, परत एक विषय हिंदी किंवा हिंदी भाषा. हिंदी जाणणारे 76% लोक आहेत. न जाणणारे किती, 24%. का, यांची बेरीज 100% पाहिजे. कळालं इथपर्यंत. जाणणारे आणि दोन्ही विषयात जाणणारे, न जाणणारे आणि दोन्ही विषयात न जाणणारे. आता इथं काय बघू, दोन्ही भाषा जाणणारे, बापरे, दोन्ही भाषा जाणणारे लोक दिलेले आहेत 2244. टक्केवारी दिलं नाही तुम्हाला. जर दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत. दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत. मग हे 8% लोक कोण आहेत, दोन्ही भाषा न जाणणारे. मग यांची बेरीज किती म्हणलं होतं मी तुम्हाला, 100. मग इथं 100 यायला पाहिजे. तर हे 8 जर असेल तर इथं किती, 92%. 92% काय हो, जाणणारे झाले. ठीक. आणि हे काय, न जाणणारे 8% असतील तर जाणणारे किती, 92%. म्हणून आता प्रश्न काय विचारले, तर गावची लोकसंख्या किती, तर त्या गावची लोकसंख्या किती असेल. मग याचं जर तुम्ही इक्वेशन न जाणणारे केलं बघा, 20% मराठी न जाणणारे आणि 24% हिंदी न जाणणारे वजा दोन्ही भाषा न जाणणारे 8%, बरोबर. 20 24 44. 20 24 किती, 44. 44 मधून 8 गेले, किती राहिले, 44 मधून 8 जर काढला तुम्ही तर किती राहतात, 36%. 36% काय हो, दोन्ही भाषा न जाणणारे 36%. काय म्हणलो तुम्ही, मराठी न जाणणारे, हिंदी न जाणणारे आणि दोन्ही भाषा न जाणणारे, बरोबर. एकूण न जाणणारे किती आहेत, 36%. मग जाणणारे किती टक्के हो, 36%. जर हे मिळाले तर जाणणारे किती आले, 20 आणि 34. 20 आणि 24. बघा इकडं थोडंसं काय झालं, इथं 82% आहे, आपण इथं 80 लिहिलं होतं चुकून. ठीक आहे. हा, 82% जर जाणणारे असतील तर न जाणणारे किती होतात, 18%. ठीक आहे. हे 100% इक्वेशन झालं. मग इथं 20च्या ठिकाणी किती येणार बाळांनो, 18. 18 आणि 24 किती हो, 42. 42 मधून 8 गेले, 34%. किती टक्के, कारण का चुकून इथं 80 लिहिलं होतं ते आपण 82 केले, लक्षात ठेवा, कारण पेपरमध्ये 82 आहे. ठीक आहे. मग 34% एकूण न जाणणारे. मग उरलेले कोण असतील, 66% जाणणारे. कारण यांची बेरीज म्हणले मी तुम्हाला, हमेशा 100 आली पाहिजे. कारण दोन्ही भाषा जाणणारे 100% लोक असतात. मग ते 34% तर ते किती असतील, 66%, कारण यांचं इक्वेशन 100%. मग 34% बरोबर किती आहेत माहित नाही, पण तुम्हाला दिले जाणणारे हे आहेत बघा, दोन्ही भाषा जाणणारे हे आहेत. तुम्हाला हा प्रश्न मिळालाय आता, दोन्ही भाषा जाणणारे किती आहेत, 66%. आणि दोन्ही भाषा न जाणणारे किती आहेत, दोन्ही भाषा न जाणणारे किती आहेत, दोन्ही भाषा न जाणणारे 34% आणि दोन्ही भाषा जाणणारे 66%. आता बघा ह्याच्यातून हे वजा केलं तर काय मिळेल तुम्हाला, काय मिळेल, एकूण न जाणणारे, एकूण जाणणारे मिळतील. म्हणून जाणणारे जर 2244 असतील तर हे किती असतील, x. तुम्हाला विचारलंय काय, तर गावची लोकसंख्या किती असते, 100% असते. ते पण काढू शकतो आपण. आता बघा 22%, 66% म्हणजे 2244. किती, 2200. बघा 34% म्हणजे न जाणणारे वजा दोन्ही विषयात न जाणणारे, म्हणजे एकूण न जाणणारे जर 34% असतील तर जाणणारे किती आहे, 66%. कारण जाणणारे जर तुम्ही ह्याची बेरीज करून हे वजा केलं 92%, मग न जाणणारे तुम्हाला येतात.
हे जाणणारे येतात 66%, मग न जाणणारे 34%, कारण यांची बेरीज आपल्याला 100 आलेली आहे. गावची लोकसंख्या, एकूण लोकसंख्या विचारली, एकूण लोकसंख्या किती असते? 100% असते. तुम्ही असं पण करू शकता, एकूण लोकसंख्या 100% असते, किती आहे माहित नाही, पण जाणणारे माहित आहे. जाणणारे किती आहे? 66%, म्हणजेच किती? 2244. का त्यांनी दिलेलं आहे. दोन्ही भाषा जाणणारे 2244 आणि दोन्ही भाषा जाणणारे किती मिळालेत आपल्याला? 66%. म्हणून 66% बरोबर 2244 तिरकस गुणाकार 100 गुणिले 2244 बरोबर 66. x हा 66 इकडे गुणाकारात, इकडे आल्यावर भागाकारात होईल. म्हणून 100 गुणिले 2244 म्हणजेच काय होईल हो? या 2244 वर 2 शून्य जाईल आणि छेदस्थानी हे 66 येईल बरोबर x. म्हणून 11 सक्क 66, 11 दोन्ही 22, मग 4 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा, मग 4 वर 4 घेतलं, 11 चोक 44, मग हे 2 शून्य, मग आता परत हे 6 राहिले, 6 एक 6, साइन त्रिक 18, किती राहिले? 2, 2 वर 4 24, साइन चोक 24 आणि हे 2 शून्य, म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असेल हो? 3400 एकूण लोकसंख्या असेल. आणि तुम्हाला विचारले तेच, तर त्या गावची लोकसंख्या किती? म्हणजे अशा टाईपचे शेकडेवारीवर असे प्रश्न येतात. हा शेकडेवारीचा पार्ट आपला दुसरा का तिसरा आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही मुलांचे कमेंट्स वगैरे येतील, अवघड प्रश्न येतील, ते मी तुम्हाला सोडवून पाठवतो. प्रत्येकाने प्रयत्न करा, व्हिडिओ डाउनलोड करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आपण काय करतो, थोडंसं बघतो आणि लगेच समजतो, अरे यार मला येतंय, सोडून देतो. नाही, अर्धवट लिटल नॉलेज इज डेंजरस टू युअर लाईफ म्हटलं जातं. म्हणून अर्धवट नॉलेज कधीही ठेवायचं नाही. किंवा काही जणांच्या ह्याच्यामध्ये काही जण असं बोलतात तसं बोलतात, त्यांचं काय ऐकू नका, पण तुम्ही तुमचं पहिला पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच आपण काय करू, नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन. तुम्ही काय करा, गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, परत एकदा जय महाराष्ट्र.